नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते ती आपण बघूया। नाशिकच्या कळवण तालुक्यातून निघालेला आदिवासी बांधवांचं लाल वादळ आता नाशिक शहराच्या वेशीवरती दाखल झालेलं आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात 35,000 पेक्षा अधिक आदिवासी बांधव सहभागी झालेत। माजी आमदार कॉम्रेड JP गावित हे या लॉंग मार्चचं नेतृत्व करत आहेत। मुंबईतील आझाद मैदानात हा मोर्चा धडकणार असा इशारा त्यांनी दिलेला आहे। तर वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, समुद्रात वाहून जाणारं पाणी अडवून ते स्थानिकांना आणि महाराष्ट्राच्या कोरडवाहू भागाला द्यावं यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। नाशिक जिल्ह्यातून निघालेला लाल वादळ जे आहे ते आता नाशिक शहराच्या वेशीवरती आलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय हे लाल वादळ नाशिक शहराच्या वेशीवर आलेलं आहे। रात्री उशिरापर्यंत हा मोर्चा जो आहे तो सुरू आहे। खरं तर वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते JP गावित यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघाला। काय तुमच्या नेमक्या मागण्या आहे आणि कधीपासून हा मोर्चा तुमचा सुरू आहे आणि हे लाल वादळ आता नेमकं कुठे जाणार आहे? हा जो मोर्चा आहे हा मोर्चा मंगळवारी सुरगाड्याहून निघालेला आहे आणि आज तिसरा दिवस आम्ही नाशिकमध्ये पोहोचलेलो आहोत। आणि या ठिकाणी जे काही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मागण्या आहेत, किसान सभेच्या मागण्या आहेत, त्यामध्ये वनाधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा। त्याचबरोबर जे काही शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, शासकीय आश्रमशाळांना जे काही शिक्षक आहेत ते शिक्षकांची या ठिकाणी भरती करा। त्याचबरोबर आमचं जे काही पश्चिम वाहिन्या आहेत ते पाणी अडवून आम्हाला ह्या ठिकाणी स्थानिक लोकांना त्या ठिकाणी पिण्यासाठी, शेतीसाठी ह्या ठिकाणी द्या। आणि ह्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये MIDC उपलब्ध करून ह्या ठिकाणी आदिवासी तरुणांना या ठिकाणी हाताला काम द्या। आणि ह्या आणि इतर मागण्या ज्या आहेत त्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी हा जो मोर्चा आहे हा मुंबई विधानसभेवर आम्ही ह्या ठिकाणी काढलेला आहे गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली। वनपट्टे जे आहेत, वनजमिनी ज्या आहेत त्यांना मिळावेत, त्या वनजमिनीचे पट्टे या सगळ्या आंदोलकांमध्ये असलेल्या शेतकरी बांधवांना मिळावे अशा स्वरूपाची त्यांची मागणी आहे। आणि याच मागणीला घेऊन हे सगळे आंदोलनकर्ते जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहे। जवळपास 35 ते 40,000 आंदोलनकर्ते नाशिकवरून निघालेले आहे। या आंदोलनकर्त्यांना थांबवणं हे सरकारसमोर एक सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक।